पुण्यातून एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे। पुण्यातील उद्याच्या राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी एनएसयूआय आणि आभाविपचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। कॉलेजमध्ये जास्त फी घेतात असं मला एनएसयूआयने बोलायला लावल्याचं विद्यार्थिनींनी म्हटलेलं आहे। तर मुलीला धमकावून चुकीची माहिती द्यायला लावल्याचा अभाविपने देखील आरोप केलाय। तर विद्यार्थिनीला अभाविपने धमकावून माफी मागायला लावली असं एनएसयूआयचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारला असा आरोप देखील अखिल भारतीय विद्यार्थी सेनेने केलेला आहे। विजय वडेट्टीवारांचा, विश्वजित कदम, सतेज पाटलांचं सध्या ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं। काल आमच्या कॉलेजमध्ये एनएसयू आणि काँग्रेसचे लोक आले होते, ज्यामध्ये असं मी बोललेली आहे की आमच्याकडून जास्त फीस घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये आम्हाला मॅनिप्युलेट करून तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते बोलण्यात आलं आणि जे खरोखर चुकीचं आहे, ज्याच्यामध्ये असं मला नंतर सांगण्यात आलं की जर मी आत्ता हे नाही केलं तर नंतर मग मला याचे प्रॉब्लेम होऊ शकते किंवा पूर्ण फीस भरावे लागतील, जे सरसर चुकीचं आहे। यासाठी मी कॉलेजची माफी मागते। काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारलं, या भगिनीला मारलं आमच्या। माझी ओढणी खेचून मला मागे घेतलं आणि मला आई बहिणीवरनं खणगण शिव्या दिल्या त्या मुलांनी। आणि मला तुमचा आक्षेप काय होता नक्की? ज्या मुलीने बाईट दिली त्या मुलीला मॅनिप्युलेट करून त्यांनी बाईट आपण पाहतोय की या ठिकाणी करण्यात येत आहे। काय झालं? काय आम्ही म्हणतोय का की पोरांना घेऊन मध्ये जातो, आम्ही म्हणतोय तुमच्या पोलीस कॉन्स्टेबल सोबत द्या, आम्ही 2 जणी जातो, आम्ही बघून येतो। तुम्ही ब्लॅकमेलिंग करून त्या पोरीकडून आज व्हिडिओ करून घेतलाय, तो व्हिडिओ आमच्याकडे विद्यापीठ प्रशासनाची माफी मागायला लावली आहे। एका अनाथ मुलीला जिचे तुम्ही 3 वर्ष स्कॉलरशिप दिली नाही, त्या पोरीने तिच्यासाठी आवाज उठवला। आज तुम्ही तिला माफी मागायला लावली, तिला धमकावलं, तिला एका रूम मध्ये बंद करून ठेवलं आणि आम्हाला साधं हे बघू दिलं जात नाहीये की ती पोरगी सेफ आहे की नाही म्हणून। मारहाण झाली आहे का? एनएसयूआयच्या मुलींना मारहाण झाली, ज्या मुलींनी आवाज उठवला लोकांनी मारहाण केली आहे। ती पोरगी आम्हाला धक्काबुक्की केली। जेव्हा आम्ही त्या मुलीच्या न्यायासाठी तिथे गेलेलो, तिच्यासाठी भांडायला गेलेलो, हे आमच्या विरोधात नारे लावतात हे एबीव्हीपीचे गुंड। त्यानंतर धक्काबुक्की करायची लायकी आहे का एवढी? स्टुडंटसाठी हे म्हणतात एबीव्हीपी आहेत म्हणतात आणि स्टुडंट्सच्या विरोधात सगळं करायला लागलात। लाज वाटायला पाहिजे या प्रशासनाला। जबाबदार नक्की हे सगळं पोलिसांचं काम आहे दादा। हे आम्हाला व्हिडिओ आला, आम्हाला एलिगेशन आला, आम्ही पटकन आलो आमच्या स्टुडंट्सची हेल्प करायला। आम्हाला स्टुडंट्सला भेटायला 20 मिनिटं आत जाऊ दिलं नाही, बाहेर आम्ही तिथं तडपत थांबलेलो। आम्हाला पुढच्या गेटवर एबीव्हीपीचे गुन्हे तिकडे येऊन पोलीस त्यांना बाजूला का करत नाही, तो गेट खाली करा। आम्ही शांततेनं हे संपूर्ण गेट खाली केल्यावर आम्ही हे आंदोलन संपवतोय। जोपर्यंत त्यांना हाकलून लावत नाही आणि कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसून आहोत। मात्र आभाविपचे कार्यकर्ते म्हणतात की एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांकडून चुकीचे व्हिडिओ बनवण्यात आले, विद्यापीठाची किंवा मुलींवरती दबाव टाकण्यात आला। अरे त्या मुलींना कोणून ठेवलं त्या मुलींना? दुपारपासून त्या मुलींच्या प्रोटेक्शनसाठी एनएसयूआयचे कार्यकर्ते आले, तिला दबाव टाकून तिचा व्हिडिओ तयार केला, तिला हॉस्टेलमधून काढून टाकू म्हटलं, तिला रस्टिगेट करून म्हटलं। ही कसली दादागिरी? तर एनएसयूआयचे कार्यकर्ते त्या मुलींना वाचवायला आले, त्यांच्यावरच तुम्ही लाठीमार करता, ही कुठली पद्धत आहे मला कळत नाही। आम्ही गेले 8 दिवस झाला हा कार्यक्रम शांततेत व्हावा म्हणून यासाठी प्रयत्न करतोय, मात्र या ठिकाणी भाजप त्याला एक वेगळा कलर देण्याचा प्रयत्न करते, कारण की भाजपनं धास्ती घेतलेलं आहे या कार्यक्रमाची। छात्रों की गूंजच्या कार्यक्रमाची धास्ती घेतल्यामुळं अशा पद्धतीचे कृत्य त्या ठिकाणी केले जात आहेत। आम्ही त्याचा निषेध या ठिकाणी करतो आणि या भगिनींना आमच्या जे प्रोटेक्शन लागेल ते काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी दिलं जाईल। विद्यार्थ्यांचा उद्याच्या छात्री की गूंजच्या कार्यक्रमाला मिळतोय प्रचंड प्रतिसाद मिळतोय। 30,000हून जास्त रजिस्ट्रेशन झालंय आणि तो प्रतिसाद ह्या सत्ताधारी पक्षाला बघवत नाही। आता एका भगिनीला धमकवलं जातंय, आमच्या एका विद्यार्थिनीला धमकवलं जातंय सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं। त्याला संरक्षणासाठी जर आमची एनएसयूआय या ठिकाणी उतरत असेल तर पोलिसांचं नैतिक कर्तव्य आहे, त्यांची जबाबदारी आहे की त्या भगिनीचं संरक्षण केलं पाहिजे आणि तिच्या संरक्षणासाठी उतरलेल्या एनएसयूआयचं संरक्षण केलं पाहिजे।